दोडामार्ग तालुक्यातील आई पंचक्रोशीत माटणे आणि वज्रे याच्या सीमेवरती असलेली ही वेदांता कंपनी प्रदूषणाचं माहेरघर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण गेली अनेक वर्ष या ठिकाणी प्रदूषणाचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय। याचं एकमात्र कारण म्हणजे ही वेदांता कंपनी आहे। मात्र इथले नागरिक असतील, इथले ग्रामस्थ असतील, लोकप्रतिनिधी असतील, यापैकी कोणाच्याही विरोधाला न जुमानता धनदांडग्यांनी आपल्या बळावरती उभं केलेलं हे एक या ठिकाणी प्रदूषणाचं माहेरघर आहे। हे निश्चित याला कारणही तसंच आहे। कारण रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून वाहतूक चालते आणि या वाहतुकीत आत्तापर्यंत अनेक बळी गेलेले आहेत। मात्र ही बेदरकार वाहतूक जी आहे ती नेहमीच या ठिकाणी सुरू असते। त्याच्यामुळे इथल्या पंचक्रोशीतले जे ग्रामस्थ आहेत, हे ग्रामस्थ या ठिकाणी अक्षरशः जीव मुठीत धरून या ठिकाणी राहत आहेत असं आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे। मात्र ज्यावेळी या वेदांता विरोधात अनेक उपोषणे त्याचप्रमाणे आंदोलनं उभं राहिलीत, मात्र प्रत्येक वेळी ही आंदोलनं मोडीत काढण्याचं काम या वेदांता कंपनीनं केलं आहे। कोळशाची निर्मिती या ठिकाणाहून केली जाते। फक्त कोळसा या ठिकाणी आणून निर्मित करून तो बाहेरगावी नेला जातो, ज्याचा फायदा दोडामार्ग तालुक्याला अजिबात नाही। या ठिकाणी जे लोक रोजगारीवरती आहेत त्यात अतिशय 10 ते 15% लोक हे आपल्या या दोडामार्ग तालुक्यातील आहेत। मात्र बाहेरचे सगळे लोक या ठिकाणी आणून त्यांना रोजगार दिला जातो आहे। त्यामुळे या कंपनीचा कोणताही फायदा आतापर्यंत स्थानिक लोकांना झालेला नाही आहे। मात्र स्थानिक लोकांची डोकेदुखी ही कंपनी ठरत आहे। त्यामुळे वेदांतावरती योग्य ती कारवाई संबंधित विभागानं करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे प्रदूषण मंडळ असेल, खनिकर्म विभाग असेल, इथली स्थानिक जी ग्रामपंचायत आहेत, याच्यापैकी कोणाचीही या ठिकाणी कोणतीही ना हरकत दाखले या कंपनीकडे नाही आहेत। तरीसुद्धा केवळ बळाच्या जोरावरती आणि धनाच्या जोरावरती ही कंपनी या ठिकाणी ठाण मांडून आहे। मात्र त्याचा त्रास सामान्य दोडामार्गवासियांना नेहमीच या ठिकाणी सहन करावा लागतो। आता तरी शासनाने डोळे उघडावेत, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी इथले ग्रामस्थ करताना दिसत आहेत। गोवा सिंधुदुर्ग न्यूजसाठी मी प्रमोद गवस, वज्रे, तालुका दोडामार्ग।